आता आपण आपला भजन आधी ऐकू. ओके.
त्याच्यामध्ये एकनाथ महाराज म्हणले, तुम्हाला मला सांभाळावंच लागेल. तर परंपरा म्हणजे कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप, हे सायन्स आहे. ते म्हणले तुम्ही म्हणजे जसं गेले अनेक कित्येक शतक अग्नीमध्ये उष्णता आहे, हा जसा नियम आहे, ही परंपरा आहे. तसं भगवंतानी मला सांभाळायचं हे कॉज अँड इफेक्ट आहे. ते मी सांभाळला जाईनच, हे इतकं खरं. ते परंपरा म्हणजे कॉज अँड इफेक्ट, सायन्स. सायन्स सांगतात एकनाथ महाराज आपल्याला. एनिवे, तो हे भगवंत संतांची आणि साधकांची लाज कशी राखतात, कसं वागायचं, त्याचा अगदी सांगतो त्याचं मॅन्युअल. आज आपण जो समास बघणार आहोत ना, ते त्याचं मॅन्युअल आहे. ठीक आहे, आधी आपण आपली प्रार्थना म्हणू. आणि काही प्रश्न आहेत, गेल्या वेळे आपण हा समास पूर्ण झाला त्याच्यावर, ते प्रश्न सुद्धा आपण आधी बघू. ठीक आहे, आता आपण आधी प्रार्थना म्हणूया. ओ ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. गेल्या वेळी आपण गेला 15व्या दशकातला चंचल लक्षण म्हणजे विश्वाच्या विविधतेमध्ये माझ्या बहिरंग साधनेमध्ये आध्यात्मिक एकता बघायचा हा समास आपण बघितला. त्याच्यामध्ये सांगितलं की या बाहिरंग साधनेमध्ये वाईट काहीच नाही आहे, ते फक्त ओळखून त्याचे लिमिटेशन्स ओळखून करायचंय. ती उपासना पूर्ण होणारच आहे आपली. तर या आपण निगमनाच्या म्हणजे कन्क्लुजनच्या ओव्या 30, 31, 32 बघितल्या. आणि त्याच्यामध्ये हे उपासना हे समाप्त येथून झाली आणि ज्ञानाचे होते विज्ञान परब्रह्मी, असा निष्कर्ष काढला. आणि तुमच्या बऱ्याच जणांनी समरी वाचली असेल. तर हे ज्ञानाचे विज्ञान होतं म्हणजे काय, त्याचं त्याचं आपलं अगदी उदाहरण असतात ना काही. बघा, काही असे शिक्षक असतात, ते ते उदाहरणं सोडून दाखवतात काही नमुन्याची. तसं ते नमुन्याची उदाहरणं सोडून दाखवलेला पुढचा समास आहे. आणि हे ज्ञानाची उपासना समाप्त होणे म्हणजे काय, किंवा ज्ञानाचे विज्ञान होणे आणि परब्रह्मी म्हणजे काय, यासाठी आपण साध्य साधन विवेक आपण बघितलं. आणि त्याच्यामध्ये ह्या साध्य साधन विवेकामध्ये आपण जिथून आहोत तिथून सुरुवात केली. आणि त्याच्या ह्या चौकटीमध्ये की आपलं मन आत्ता अनेक चिंतांनी व्यग्र आहे, खंडित आहे. त्याच्यामध्ये वृत्ती, कृती आणि कर्ता अर्थात आणि फल ह्यामध्ये आपले विचार विभागलेले आहेत. आणि ह्या संदर्भात साध्य साधन विवेक, साधना करून काय मिळवायचं हे आपण बघितलं. आणि त्याच्यामध्ये या वृत्तीचा विकास कसा होतो, कर्त्याचा विकास कसा होतो, कृतीचा विकास कसा होतो आणि फलाचा विकास कसा होतो. आणि मग उपासना पूर्ण होणे, तेच तर आहे की नाही, प्रगत होत होत. त्या संदर्भात आपण हे बहिरंग साधना, अंतरंग साधना आणि मग
या कर्माची शुद्धता, या मीची शुद्धता, ब्रह्मविषयक ज्ञान आणि विज्ञान होणे म्हणजे साक्षात साधन सर्व फलांचं म्हणजे आपलं स्वरूप ओळखणं असं आपण बघितलं. ते प्रश्न आहे ते म्हणले काय ही सगळी कटकट काय होते, स्वरूप बघा स्वरूप बघाय काय करायचं स्वरूप बघून. आणि त्याचं सरळ आम्ही फक्त आम्ही हां त्यांचा प्रश्न त्यांच्याच शब्दात सांगतो, आय कोट, आणि मी अशासाठी सांगतो त्याने मला फायदा झाला त्यांच्या प्रश्नाने आणि तुम्हाला पण होईल. प्रश्न समजून घेतला, मला आवडला त्यांचा प्रश्न, आणि मग जे उत्तर सुचलं ते तुम्हाला मी सांगतोच आहे. तर हे स्वरूपाचा अट्टाहास का, स्वरूप समजण्याचं ते असं आहे. आता बघा मी पुन्हा पुन्हा सांगतो, पुन्हा पुन्हा माझ्या मनात येतं. हे मी बालविहार शिकवतो ना, आता आमचा समर कॅम्प सुरू आहे. त्या मुलांकडनं मी खूप शिकतो बघा, त्या मुलांकडनं. तर बघा काही महिन्यापूर्वी हे हनुमान जयंती झाली की नाही, त्या हनुमान जयंतीला आम्ही बुद्धिर्बलम यशोधैर्यम या बुद्धीच्या नावाखाली त्यांच्यामध्ये त्यांना सेल्फ एंटरटेनमेंट काहीतरी म्हणून त्या किट्स मिळतात बघा सायन्सची. त्या किट्समधनं त्यांनीच त्यांच्यासाठी खेळणी तयार केली. हां, खेळणी तयार केली. तर बघा मी तुमच्यासाठी हा शो अँड टेल त्यांना दाखवलाच मी. हे असं एक काहीतरी खेळणं बनवलं आम्ही. हां, हे त्यांनी स्क्रू ड्रायव्हर ते पार्ट्स मिळतात ते असं एकत्र करायचं आणि मग इकडे बॅटरी लावायची, याची बरीच खेळणी आहेत. अशी केली. पण या खेळण्याच्या हे खेळणं कशाच्या जोरावर चालतं, हे या बॅटरीच्या जोरावर चालतं. पाठीमागे बॅटरी लावली आहे ना ही हे बॅटरी आहे. म्हणजे बॅटरी जर मला समजली नाही तर काहीच समजलं नाही. त्या बॅटरीवर चालणं हे बाकीचं सगळं काय हो, पंखा फिरतो, तो पंखा हवेत फिरला तर ही मोटार पुढे जाईल, पाण्यात फिरला तर बबल्स येतील, किंवा आणखी शक्तीचं दुसरं कुठलं स्वरूप आहे, सोलर बॅटरी लावली तर ते कार, पण शेवटी चाकच फिरतील. हां, पण ते स्वरूप बघणं म्हणजे या वरवरच्या पसाऱ्यामध्ये न अडकता खोलात जाणं आणि त्याचं स्वरूप समजून घेणं, की असं कुठे आहे की जिथे मी अमर्याद कुठल्याही इनिबिशन शिवाय, कुठल्याही कुठल्याही नियमान काही माझ्यावर अडचणी खेरीज मी आनंद उपभोगू शकतो. माझा मी स्वतंत्र आहे आनंद उपभोगायला. तसं मग ह्या खेळण्याचा प्राण काय आहे? की ज्या लोकांना हे समजलं इलेक्ट्रिसिटीवरती हे असं असं जोडलं की हे मशीन चालतं. मग यात सगळ्यात मुख्य काय आहे? बॅटरी आहे आणि त्या बॅटरीवरती ते खेळणं आहे. हं. तर हे म्हणजे आपलं स्वस्वरूप ओळखणं आहे. ती खेळणी टाकून द्यायची नाही आहेत. किंबहुना ज्यांना हे स्वस्वरूप समजलं, ज्यांना हे परंपरा साधन, बहिरंग साधन, अंतरंग साधन असा त्यांनी क्रमविकास आपल्या विचारांचा करून घेतला, त्यांना हे सगळं खेळणं समजलं. लहान मुलांना फक्त हे खेळणं समजलं की हे का खेळतंय. मग ते भांडतात, मला लाल रंगाचं खेळणं पाहिजे, निळ्या रंगाचं पाहिजे, जे काही पाहिजे ते. हां, पण जो मग अम, त्यांना पूर्ण खेळणं समजलं असं म्हणता येईल का? नाही. पण ज्याला हे सगळं समजलं त्याला पूर्ण खेळणं समजलं. तसं आपण जोपर्यंत आपल्याला सगळ्या दुःखांचं कारण, सुखाचंही कारण, सुख दुःखाचं कारण मला समजत नाही, तर मी सुखाच्या बाबतीत स्वतंत्र नाही. हां, हे समज हे हे त्याचं आहे. आणि हे जेव्हा समजलं तेव्हाही आपली कर्म, उपासना, ज्ञान हे सगळं आपल्याला वेदांच्या शिकवणुकीनुसार, संतांच्या शिकवणुकीनुसार प्रमाण म्हणजे एक त्याचं काय म्हणतात गोल्ड स्टँडर्ड, त्याप्रमाणे हे ज्ञानाचे विज्ञान परब्रह्मी होते. मग आपल्याला कुठे आनंदासाठी वेगळं काही करायला नको. मग ते म्हणले की हे तर ठीक आहे सगळं, कारण हे आमचं ते बालविहार सेटिंगमध्ये चर्चा चालली होती तिथे. पण म्हणले ह्याचा उपयोग काय? तर काय झालं की ज्या खेळणी बनवत होतो तिथे मग मुलांना खायला ते कोणाचा तरी वाढदिवस होता, म्हणून त्यांनी अनेक केकचे प्रकार आणले होते. त्याच्यावर आयसिंग करून त्याचं वेगवेगळं काहीतरी सफरचंद, गाजर असे वेगळे खेळणं, विमान असं सगळं बनवलं होतं. केकचं सगळं, पण त्याच्यावरती आयसिंग रंग टाकून. त्यानं म्हटलं ते आणून दिलं कोणतरी, त्यांना सांगितलं घ्या तुम्ही तुम्ही खा. नाही नाही म्हणे, दिस इज ऑल शुगर, मला शुगर आहे, मी खात नाही. म्हटलं काय? म्हटलं तुम्हाला तर हे बघा ॲपल आहे,
हे सगळं हे ॲपल आहे म्हटलं ते खेळणं आहे, हे फूल आहे, ते कुठे शुगर आहे? नाही 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 म्हणे, हे सगळं रंगीबेरंगी आहे, बट इट इज ऑल शुगर, ऑल युजलेस टू मी. म्हटलं आता बघा तुम्ही काय केलं, तुम्ही त्यातलं तत्व बघितलं की नाही? जे 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 पदार्थ खायला आणला त्याचं तुम्ही तत्व बघितलं, त्यात शुगर आहे, मग ते तुम्ही खाल्लं नाही तर तुम्हाला फायदा झाला की नाही? हा, तर आहे तत्व ओळखल्याने फायदा नेहमीच होत असतो. हम्म. तत्व ओळखल्याने नेहमी फायदा होत असतो, तोटा कधीच होत नाही. किंबहुना वी विल बी एन्जॉय our life, whatever we do, our interactions, we'll be able to do it more effectively. हं, की हे जर आपण समजून घेतलं ते तर ठीक आहे. पण हे तुम्हाला पटतंय का बघा, मला मला पटलं बा. त्यामुळे त्यांनी खाल्लं नाही मग मी पण खाल्लं नाही. म्हटलं नाही नाही, हे सगळं शुगर आहे. ते बाहेरचे पदार्थ आयसिंगनी त्याचं कॅरेट बनवलं असेल, ॲपल बनवलं असेल, पण ते सगळं शुगर आहे, ते मला खायची गरज नाही. म्हणजे तत्व ओळखल्यामुळे मी मला हवा तसा निर्णय घ्यायला समर्थ झालो किती. बघा शुगर, साखर वाईट नाही आहे बरं का. साखर मुळात चांगली किंवा वाईट नाही आहे. ज्यांना लो शुगर असते त्यांना खायला पाहिजे साखर. मग ते साखर चांगली आहे त्यांना. शुगर लो झाल्यानंतर फेंट येऊन पडला तर काय करणार, साखर खायला पाहिजे. साखर चांगली किंवा वाईट असं नाही आहे. ते माझ्या प्रकृतीसाठी मी काय करायला पाहिजे, त्याचे जे गुरु, जे डॉक्टर आहेत, त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी वागलं पाहिजे. ते म्हणजे साखर मुळात प्रकृती आहे, देवानी बनवलेली, ती चांगलीही नाही वाईटही नाही, ती नुसती आहे. त्याचा उपयोग आपण शास्त्रानुसार केला पाहिजे. तेच इथे म्हटले की कर्म, उपासना आणि ज्ञान, त्रिकांड वेद हे प्रमाण, ज्ञानाचे होते विज्ञान, परब्रह्मी. म्हणजे आपलं ज्ञान फ्रेश, व्यवहाराला उपयोगी असं जेव्हा होतं तेव्हा आपली उपासना पूर्ण झाली. मग आता या वृत्ती, कर्ता आणि फल याचा प्रवास आपण बघितला, आणि इथे हा समास पूर्ण झाला. हे गेल्या वेळी ह्याचं आहे, आणि आता जो आहे तो चातुर्य विवरण. की म्हणजे उपासना पूर्ण झाली आम्हाला समजायचं कसं, किंवा हे उपासना पूर्ण झालेले लोक समाजात कसे वागतात? ते का गुहेत नेहमी समाधी लावून बसतात का? मग तसं नको आम्हाला. आम्हाला आम्ही व्यवहारामध्ये वावरणारा लागणारं समाधान आम्हाला पाहिजे. तर ते काही सांगा की ते कसं होतं ते. मग या समासाची आपण फक्त फोड गेल्या वेळी बघितली होती, की इथे सुद्धा हा समास सूत्र आणि विस्तार. सूत्रामध्ये सिद्धांत सांगितलं, तिथे 1 ते 5 मध्ये शाई आणि कागद यांचं रूपक त्यांनी रचलं. आणि मग पुढे हे ज्ञानी भक्ताचे समाजात नेतृत्व गुण किंवा लिडरशिप पोझिशन किंवा चांगली समाधानाची पोझिशन कशी मिळवायची, ते ह्या ओव्या आहेत. ह्या ऑफ कोटेड ओव्या आहेत. याच्यामध्ये डोक्याला ताप नाही आहे, पण आपल्याला पॉइंटर्स खूप आहे. की कसं वागायचं, जगामध्ये लोक कसं वागतात, कसं छान आहे हे, मलाही जमलं तर मला आनंद होईल, असं प्रत्येकाला वाटेल बघा. तुम्हाला तर आश्चर्य वाटेल की ह्यातल्या काही ओव्या तुम्हाला बऱ्याचशा माहिती असतील, पण आपल्याला हे कल्पना नसेल की अरे ही ओवी ह्या समासात होती का, आहे का, असं इतक्या प्रसिद्ध आहेत ओव्या. तर आधी आपण हे रूपक बघू, शाई आणि कागदाचं रूपक. हे काय शाई आणि कागदाचं हे कसलं आहे रूपक? तर बघा समर्थ किती सुंदर सांगतायत, त्याचा आपण ओव्या बघू आणि मग करूया. चातुर्य विवरण समास 6. श्रीराम पितापासून कृष्ण झाले, भूमंडळी विस्तारले, तेणे विण उमजले, हे तो घडेना. ते म्हणाल काय ही भाषा, आम्हाला काही समजेल असं काही ओव्या, हे काही अर्थच लक्षात येत नाही याचा. ही काय आहे, ही भाषा जरा जुनी आहे, त्यामुळे आपल्याला समजायला अडचण पडते काय आहे. तर असं आहे, पूर्वीच्या काळी ही जी शाई आहे ना, ती अग्नीवरती काजळी धरायचे. अग्नी पेटवला की त्याच्यावरती काजळी धर, जे काजळ जे आहे ना, धूर येतो, तो धूर त्याची शाई बनवायचे. मग पीत म्हणजे अग्नी पिवळा असतो ना, नारिंगी रंगाचा,
त्याच्यावर जी काजळी धरते, ती काजळी त्यांनी त्याचं शाई बनवली. ते आणि पण म्हणले मग ते शाई आणि कागद आणि हे सगळं ज्ञान जे आहे ते शाई कागदाचा उपयोग करून ज्ञान निर्माण, जर वेद प्रमाण आत्ताच आपण बघितलं त्या संदर्भात सांगतात की ह्या लिहिलेलं जे उपनिषद आहेत, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता, हे न वाचता त्याच्याशिवाय माझं जीवन सुखी होईल हे शक्य नाही. तर ह्या शाईनं जे संतांनी लिहिलं, पण आधी आपण या सगळ्या ओव्या वाचू. म्हणजे हे मी मनाने नाही सांगत, हे सगळ्या ओव्या आपण 5 ओव्या बघू, मग पुन्हा पाठीमागे येऊ. हा, आधी नुसत्या ओव्या आधी वाचू. आहे तरी स्वल्प लक्षण, सर्वत्रांची साठवण, अधम आणि उत्तम गुण तेथेची असती. महिसूत सरसाविला. महिसूत म्हणजे बांबू, वेत असतो ना, वेत. तो जमिनीतनं वर येतो, तो कोवळा बांबू असतो, तो सरसावून द्विधा केला. तो बांबू मध्ये तो बोरू असायचा बघा, पूर्वी बोरू तुम्ही बघितलाही नसेल बऱ्याच जणांनी. बोरू असायचा, मग तो बोरूला मध्ये मग चीर असायची. किंवा ही जुनी फाउंटन पेन तुमच्याकडे आहे का? मला काय काय वेळेला फाउंटन पेन वापरायला आवडतं. तर या फाउंटन पेनला एक नीब असते आणि त्या नीबमध्ये हे असतं, त्याच्यामध्ये बुडवून त्या भेग तयार करतात, थोडीशी गॅप, आणि त्या गॅपमध्ये शाई येते. मग ती कागदावर लिहायचं असं. तर हा म्हैसूत सरसावला म्हणजे तो बोरू वेत बांबू तो मध्ये चिर घेतला, तो सरसावून द्विधा केला आणि मग उभयता मिळवून चालला कार्यभाग. उभयता म्हणजे शाई आणि कागद. हा सगळे मिळून आता हा कार्यभाग चाललाय. श्वेत अश्वेत. श्वेत म्हणजे कागद पांढरा असतो आणि शाई काळी, अश्वेत म्हणजे काळी. श्वेता श्वेतास गाठी पडता, मध्ये कृष्ण मिश्रित होता, इहलोक सार्थकता होत आहे. म्हणजे इहलोक म्हणजे त्या पांढऱ्या कागदावरती शाईनं जे लिहिलं त्याच्यात जो अर्थ भरलेला आहे त्यांनी आपली इहलोकाची सार्थकता आपली होत आहे. विवरता याचा विचार, मूर्ख तोची होये चतुर, सद्य प्रचित साक्षात्कार परलोकीचा. ते म्हणले याच्यावर आपण विचार करा. मग विचार करून मूर्ख तो चतुर होतो आणि त्याला काय होतं, त्याला सद्य ताबडतोब प्रचित साक्षात्कार येतो परलोकीचा. परलोकीचा म्हणजे मेल्यानंतरचा तसा नाही बरं का. पर म्हणजे परचा एक अर्थ असा आहे उच्च कोटीचा. लोक म्हणजे आवर फील्ड ऑफ एक्सपिरियन्स. ते म्हणतात लोक. तो लोक मी इन माय वर्ल्ड ऑफ एक्सपिरियन्स. परलोक म्हणजे हायर लेवल. म्हणजे सध्या मी जे फक्त असा या खेळण्यामध्ये अडकून पडलोय, त्याच्याऐवजी मला एक खेळणी तयार करायचा आनंद येईल. मग तो अधिक श्रेष्ठ आहे की नाही, तो आनंद वरच्या कोटीचा आहे. ते विवरता याचा विचार, मूर्ख तोची होय चतुर. आता बघा या ओवेच्यामध्ये आपण गेल्या वेळे थोडक्यात बघितलं होतं, कागद, बोरू आणि शाई हे तिघेही जड आहेत की नाही. त्यांच्यामध्ये त्यांच्या त्या तिघांमध्ये स्वसंवेद्य ते आहेत का? त्यांना स्वतःची जाणीव आहे का? नाही. तर त्याच्यामध्ये अधम आणि उत्तम गुण तिथे आहेत. पण त्या शाईनं मी काही लिहू शकतो वेडवाकडं. पण संतांनी जे लिहिलं त्यांनी चांगलं लिहिलं. त्यांनी विचार करून त्यांची साधनेचा फायदा आपल्याला व्हावा म्हणून त्यांनी आपल्याला उपयोगी असं बघा दासबोध ग्रंथ लिहिला. हम्म. आणि त्याचं क्रेडिट कागदाला जाईल का? शाईला जाईल का? बोरूला जाईल का? ज्या हाताने लिहिलं त्या हाताला जाईल का? असं सूक्ष्म होत होत म्हणजे या विचारांनी जे तद्रूप पावले भगवंताच्या विचारांमध्ये, ते विचार त्यांनी कागदावर उमटले. हम्म. तर हे म्हणले की ह्या ह्या आता या अर्थ तुम्हाला आपल्याला आहे ना, याने आपण पुन्हा या 5 ओव्या वाचल्या ना, आणखीन अर्थ आपल्याला समजेल बघा. की श्वेत अश्वेत, व्हाईट आणि ब्लॅक, गाठी पडता, मध्ये कृष्ण मिश्रित होता. म्हणजे ते अक्षर उमटली कागदावरती. ठीक आहे. तर हे अशा तऱ्हेनं
आपण साधना, संतांची साधना अशी व्यक्त होते, ती आपण आता बघूया. की हा हे सगळं जग तसं म्हटलं तर त्याच्यात दोन्ही आहे, अधम पण आहे, सगळं आहे, उत्तम आहे. पण हे सगळं जडच आहे, मी त्याचा चांगला उपयोग करून घेतला पाहिजे असं समर्थांना सांगायचं आहे. आणि आता पुढच्या ओव्या बघूया. बघा, तुम्हाला आवडतील. पहिल्या दोन ओव्यात जरा कठीण आहेत, पण नंतर आपल्याला सकळांस जे मान्य तेची होतसे सामान्य. सामान्य म्हणजे सगळ्यांना सर्वव्यापी. सामान्य याचा अर्थ रूढी भाषेतला अर्थ सामान्य समर्थांनी घेतलाय. पण म्हणले सामान्य असं जे आपण फक्त रूढी अर्थावर जर अडकलो तर त्यांना अनन्य होई जेत नाही, त्यांना विशेष समजणार नाही. जर म्हणजे ते काय म्हणले, सगळ्यांना सरसकट सामान्य तऱ्हेनं ज्या लोकांना जे समजेल त्याच्यामध्ये अनन्य काही नसतं. ते सातवी ओवी आधी वाचून मग मी पुन्हा मागे येतो. हम्म उत्तम मध्यम कनिष्ठ रेखा, अदृष्टीची गुप्तरेखा, चत्वार अनुभव सारिखा होत नाही. चला, आता असं आहे, बरेच जण असं म्हणतात की माझं सगळं आयुष्य प्रारब्धानुसार आहे. मग माझं प्रारब्ध उत्तम आहे, मध्यम आहे, कनिष्ठ आहे. मग काय म्हणतात, नाही नाही, अदृष्ट गुप्त आहे, माहिती नाही. पण ते म्हणले या तत्वावर अनुभव सारिखा होत नाही. तर संतांना प्रारब्ध वगैरे काही मान्य नाही. म्हणजे त्यांनी माझं जीवन व्यर्थ नाही जाणार आहे. पुरुषार्थ माझ्या हातात आहे, प्रारब्ध कसंही असू दे. मग सगळ्यांचं जे मान्य आहे, सगळ्यांना सरसकट जे मान्य आहे ते सगळ्यांना सामान्य म्हणून सगळेजण असं आपण धरून चालतो की हा हे असंच असणार, ह्याच्यामध्ये काही गैर नाही. पण असं आहे, बघा तुम्हाला एक मी उदाहरण सांग. हं. एक भाग्यवान नावाचं नाटक आहे, पु ल देशपांड्यांनी लिहिलेलं. त्यांनी एका रशियन याच्यावरनं त्यांनी काय म्हणत प्रेरणा घेतली. त्या प्रस्तावनात लिहिलंय की म्हणे या रशियन कादंबरी नाटकाचं हे भाषांतर नाही आहे, पण त्याच्यातला जो पुरोगामी कवी आहे त्या मूळ कथानकातला, तो अत्यंत गरीब लोकवस्तीत येतो मूळ रशियन नाटकामध्ये. मग तसं नाटक आहे. तर त्यांनी, पु ल देशपांडेंनी म्हणलंय, असा अत्यंत क्रांतिकारक ज्वलंत विचाराचा कवी जर भारतीय लोकमानसातल्या अत्यंत गरीब समाजात आला तर तो कसा वागेल. हम्म. तर फारच सुंदर त्यांचं आहे. तर त्याच्यामध्ये ते मला सगळी गोष्ट सांगायची नाही आहे, पण हे सामान्य लोकांचं जीवन सुद्धा वेगवेगळं असतं, ते खरं नसतं. तर त्यात गोष्ट एक रद्दीवाला आणि एक चिक्कीवाल्याची गोष्ट आहे. हम्म. आणि त्या रद्दीवाल्याची मुलगी ही शिकलेली असते, तो शिकवतो त्याच्या मुलीला, आणि ती शिक्षिका असते शाळेमध्ये, आणि तिचं त्या शाळेतल्या एका शिक्षकावर प्रेमविवाह जळलेला असतो, आणि तो घरी येतो. हा. आणि तो त्या चिक्कीवाल्याशी, ते चिक्कीवाले शेजारी राहत असतात, ते दोघे मित्र असतात. तो त्यांच्याशी बोलत असतो. तो नेता असतो त्या शिक्षक संघाचा आणि भाषण करणारा वगैरे. तर ते सांगत असते की माहितीये का, आज माझ्या या मिस्टरांनी, आता जे त्याचे प्रियकर आहेत, त्यांनी आज आईवरती कविता केली आणि त्याचं भाषण केलं खूप शाळेमध्ये. तर तो रद्दीवाल्याला काय समजत नाही. तो म्हणतो हे असं, तो म्हणतो अरे 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 म्हणे. म्हणजे काय झालं. तर तो तो या सगळ्या लोकांना अगदी हीन समजतो बरं का, तो शिक्षक नेता आहे तो. म्हणे काय म्हणे, तुम्हाला मराठी येत नाही का. तो म्हणतो येतं की म्हणे, पण म्हणले आईचं प्रेम शिकवायला म्हणे भाषण द्यायला लागतं का. हे हे मला माहिती नव्हतं. म्हणे काय तुम्ही कविता केलीत. तर तो कविता अशी खूप क्लिष्ट म्हणून दाखवतो. तो त्याला सरळ सांगतो, मला तुम्ही काय म्हणतात ते काही समजलं नाही, पण म्हणले एक चांगलं आहे, कविराज, तुम्ही म्हणे असं वेडं वाकडं लिहिताना त्यामुळे आम्हा लोकांची रद्दी वाढत जाते म्हणतो. पण म्हणले, तो शिक्षक म्हणतो तुला काय कल्पना, तू इतका अडाणी आहेस, तू ह्या अमक्या तमक्याचं भाषण, हे कोणतरी जर त्या काळच्या समाजानुसार कोण कम्युनिस्टचं ऐकलंयस का भाषण. म्हणतो हां ऐकलंय, आणि म्हणे पंडित नेहरू पण त्याच्यापेक्षा जास्ती चांगलं सांगतात, पण त्याच्याही म्हणे तो एक नट आहे, तो जास्ती चांगला आहे. म्हणे तुला रे काय माहिती. तो चिकीवाला सरळ सांगतो. तो म्हणे बघा, तुम्ही जे कोण म्हणतात ना, त्यांच्या भाषणाला माझी फक्त 2 रुपयाची चिक्की विकली गेली.
पंडित नेहरूंच्या याला 4 रुपयाची, आणि जो नट आला होता त्याच्यामध्ये माझी 20 रुपयाची चिक्की विकली गेली. तुम्ही सांगा म्हणे श्रेष्ठ कोण? आता बघा, हे प्रत्येक जण आपापल्या ह्यानी कोण श्रेष्ठ कोण नाही, हे सामान्यांचं तर ते अनन्य, खरं कोणाला कळलं का? खरं कोणालाच कळलं नाही. हम्म. त्या त्या नाटकामध्ये असं दाखवलंय, तो रद्दीवाला खरा ज्ञानी दाखवलाय. ठीक आहे, तुम्ही कधी बघेल, तुम्हाला तुम्हाला हवं असेल तर ते बघा, नाटक छान आहे. माझ्यापाशी लिंक आहे. त्या नाटकाचं नूतनीकरण नवीन नुकतंच झालंय. छान आहे नाटक ते. त्याच्यामध्ये हे सामान्य आणि अनन्य काय आहे त्याच्यात आहे. तर संत काय सांगतात, हा पुरुषार्थ करणं आपल्या हातात आहे. हम्म. तर बघा, आता समर्थ काय सांगतात, की पहिलीच ओवी बघा, तो ह्यात ही ओवी त्या नायकाला अगदी तशी तंतोतंत लागू पडते. तो नुसतं मोठ्या मोठ्या गोष्टी करतो, मग आपले पूर्वज कसे होते सांगतो, पण तो स्वतः अत्यंत काय म्हणतात, तो भोंदू दाखवलाय. तर त्याला त्याला उद्देशून समर्थांची ओवी आहे. 14 पिढ्यांचे पवाडे, सांगती ते शहाणे की वेडे, ऐकत्याने घडे की न घडे, ऐसे पहावे. आणि त्यात तो रद्दीवाला असं करतो, कारण तो अहो माझ्या मुलीशी लग्न होणार आहे तुमचं, मी शांतपणे ऐकून घेतो तुमचं. तो काही त्याला विरोध करत नाही. हां, पण हे खरं आहे की नाही? म्हणजे बाकीचे 14 पिढ्यांचे पवाडे, सांगती ते शहाणे की वेडे, पण ऐकत्याने घडे की न घडे, ऐसे पहावे. रेखा तितकी पुसोन जाते, प्रत्यक्ष प्रत्यया येते, डोळे झाकणी करावी ते, काय निमित्त. प्रारब्ध तुमचं कसं असेल तसं असेल, पण त्यात पुरुषार्थ करायचं. हं, ते बघा, ते रद्दीवाला नाटकामध्ये तो रद्दीवाला अत्यंत सुखी दाखवलाय इतक्या ह्याच्यामध्ये. मला ते म्हणून नाटक आठवलं, की रेखा तो म्हणतो, अरे मला कर्माने हे रद्दीचा व्यवसाय माझ्याकडे आलाय, पण मी माझ्या मुलीला शिकवलं, त्याचं समाधान आहे मला. हा, बहुतांचे बोली लागले, ते प्राणी अनुमानी बुडाले, मुख्य निश्चये चुकले प्रत्ययाचा. प्रत्यय पहा, की हे ज्ञान मला प्रत्ययाला आहे का नाही, मला त्याच्यानी फायदा होतो का नाही, ते कळवा. आता बघा, तुम्हाला मी एक साधं एक ते भेटले होते काही 2-4 आठवड्यापूर्वी, त्यांचंच सांगतो. की बघा, ते अभ्यास वर्गाला यायला लागले आणि ते म्हणले मला काही तुमच्याकडे, त्यांना अडचण होती म्हणे, काय मला त्यांचं सगळंच आवडत नाही, जॉब आवडत नाही, हे आवडत नाही, ते आवडत नाही. त्यांना आपलं सहज विचारलं, जॉब का आवडत नाही? ते म्हणले, हो मला जायला 1.25 तास लागतो ड्रायव्हिंगला, आणि तिथे पार्किंग मिळत नाही, खूप त्रासले होते. म्हणजे तुमच्याकडे काही असेल तर द्या मला ऐकायला. मग त्यांना मी काय, ते सी डी असतात म्हटलं, तुमच्याकडे आहे का सी डी प्लेअर गाडीत तुमच्या अजून? आहे आहे म्हणले. मग त्यांना मी काही दिलं. मग ते भेटले होते काही आता. ते काय म्हणले, मी साधं अगदी सिंपल उदाहरण देतो बरं, अगदी काय म्हणतात तर, हीन दृष्टांत आहे पण मला पटलं. त्यानं आपलं सहज विचारलं, कसा जॉब चालू आहे? म्हणजे जॉब आहे तसाच आहे, पण आता म्हणे ड्रायव्हिंगचं कष्ट गेले. म्हटलं का? म्हटलं तुमचं ट्रॅफिक कमी असतो का? नाही नाही म्हणले, ते आता तुम्ही ते सी डी दिल्या आहेत ना, ते ऐकणं मला इतकं वाटतं की उलट म्हणे ग्रीन सिग्नल चुकला वळायचा तरी मला असं वाटतं, हा ठीक आहे ठीक आहे म्हणे, लागू दे रेड सिग्नल, मी आणखीन मला ऐकायला मिळेल जाताना. म्हणे माझ्या एक म्हणे लक्षात आलं, की मनाने घाई घाई करून जास्ती काही म्हणे फरक पडत नाही, 4-5 मिनिटाचाच फरक पडतो. मनाची घालमेल मात्र खूप होते. त्यापेक्षा म्हणे चांगलं ऐकायला मिळालंय मला, लागू दे म्हणे, किती वेळ लागतो तितका लागू दे, मी म्हणे शांतपणे ड्राईव्ह करत जातो. हा बघा, त्यांना प्रत्यय आला. हां, त्यांना प्रत्यय आला म्हणे छान आहे हे. मग त्यांना गुरुदेवांचं गीतेचं त्यांनी आता विकत घेतलंय MP3, आपल्या बुक स्टोअरमधनं. त्यांना आवडलं, म्हटलं मग आहे इथे, घ्या विकत तुम्ही. मग त्यांनी विकत घेतली. बघा, हे या प्रत्ययाचं उदाहरण समर्थ फार पुन्हा 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 प्रत्यय सांगतात. भांडायचं नाहीये कोणाशी आपल्याला, फक्त जमत असेल, कोणी ऐकायची तयारी असेल सांगा, नाही तर
उदंडाचे उदंड ऐकावे, परिते प्रत्यये पहावे, खरे खोटे निवडावे, अंतर्यामी. बाहेर सांगायची गरज नाही आहे, अंतर्यामीपणामध्ये खरे खोटे निवडावे. कोणास नव्हे म्हणू नये, समजावे अपाये उपाये, प्रत्यये घ्यावा बहुत काये, बोलोनिया. बोलून कशाला करायचं, ऐकून घ्या तुमचं. मग त्यांचं प्रत्यय आपल्या मनात बघावा, खरं खोटं निवडावं, प्रत्यय पहावा. म्हणे बघा, माणूस हे कांड आणि कच्चे, मान्य करावे तयाचे, येणे प्रकारे बहुतांचे, अंतर राखावे. तोंड देखलं हो म्हणा, ते अशी भांडू नका. एवढं तर करता येईल की नाही आपल्याला. अंतरी पेळ पीळ पेच वळसा, तोच वाढवी बहुवसा, तरी मग शहाणा कैसा, निववू जाणे. म्हणजे कोणी प्रत्येक जण त्याचा त्याचा काहीतरी हेतू साधत असतो, त्याच्या काही ठराविक त्याची विचार करायची असते. तुम्ही त्याच्या जास्ती नादी लागू नका. हम्म. तर ज्यांना कसं वागायचं तसं वागू द्या. तुम्ही त्याला सांगण्याचा प्रयत्न करा. वेडे करावे शहाणे, तरीच जिणे श्लाघ्यवाणी, उगीच वादांग वाढविणे, हे मूर्खपण. वाद नका घाल. हं. तुमचं कार्य तुम्ही करा, त्याला सांगून बघा. मिळून जाऊन मिळवावे, पडी घेऊन उलथावे, काहीच कळू नेदावे, विवेक बळे. बघा, ही सुद्धा ऑफ कोटेड ओवी आहे, की म्हणे पडी घेऊन उलथावे. हं. तुम्हाला एकदा पुढचं वाचतो आणि मग 17वी ओवी पुन्हा मागे येतो. कसं म्हणे पडी घेऊन उलथावे म्हणजे काय, तर लगेच पुढे दृष्टांत दिला. दुसऱ्याचे चालणी चालावे, दुसऱ्याचे बोलणी बोलावे, दुसऱ्याचे मनोगते जावे, मिळवून या. कसं म्हणजे, आता तुम्हाला आणखीन एक उदाहरण सांगतो. एक एक संत होते, त्यांचा आश्रम होता आणि श्रीमंत होते ते, जमिनी होत्या त्या आश्रमाच्या. काय व्हायचं, जो तो त्यांच्याकडे जायचा काही मागायला म्हणा. हेच आपलं आधीच्या ओवीत म्हटले ना, 15व्या ओवीमध्ये, अंतरी काहीतरी हेतू घेऊन जायचा आहे करायला. तर त्यांच्याकडे एक ज्योतिषी गेला, या संतांकडे. त्याला सगळ्यांना ते ज्योतिषी सांगून तो त्याचा उदरनिर्वाह करीत असे. तर त्यांच्याकडे गेला आणि त्यांना सांगितलं, नाही नाही म्हणे, मला ज्योतिष कळतं, तुम्ही मला तुमची कुंडल, ठीक आहे म्हणे, करू, तुम्ही राहा आधी आश्रमामध्ये 2 दिवस, काय घाई आहे. मग त्याला ठेवून घेतलं आश्रमामध्ये. त्याला आता सगळं बघितलं त्यांनी, सगळं तिथे जप कसं आहे ते, त्यांची उपासना बघितली. पण तरी तो आपला हे का काही सोडीना. मग एका सत्संगात चालू असताना आले. म्हणजे स्वामीजी स्वामीजी आपली म्हणे कुंडली मला सांगा. तर काही हे का सोडीना. तर एक जण बसले होते, ते म्हणले, स्वामीजी सांगा ना त्याला, तो इतकं मागे लागलाय तो, घ्या म्हणे. तर तर ते 9 घरं असतात पत्रिकेमध्ये. तर त्या स्वामीजींनी त्यांना घ्या लिहून म्हणले, की शनीचं असं आहे, अमुक तमुक गुरुस्थान, अमुक तमुक सगळं त्यांनी सांगितलं. हां. तर त्यांनी पत्रिका लिहून घेत होता तो, लिहून घेतली. तो म्हटला, स्वामीजी काय म्हणे चमत्कार आहे बघा, योगायोग, तुमची आणि माझी पत्रिका सारखीच आहे. तर स्वामीजी म्हणले, पंडितजी तुमची पत्रिका बरोबर आहे. ते इतके सिद्ध पुरुष होते, त्यांनी त्या ज्योतिषा ज्योतिषाची पत्रिका त्याला सांगितली. ते म्हणले, अहो पत्रिका घेऊन काय करता. तर पण त्याला ते कळायला जरा वेळ लागला बरं का. तो म्हणला, स्वामीजी काय आश्चर्य, तुमची आणि माझी पत्रिका एक आहे. त्याच्यावर त्यांचं उत्तर फक्त एवढंच दिलं, बरोबर आहे पंडितजी, तुमची पत्रिका योग्य आहे. ते म्हणले, याच्या नादी लागू नका. मग त्याला बघा कसं त्याला किती गोड शब्दामध्ये त्याला प्रत्यय आणून दिला की नाही, की ह्या पत्रिका ठीक आहे, पण ते काही हा आमचा संतांचं काही वेगळंच आहे, तेज वेगळं आहे. तर त्याला गोड बोलून समजावून सांगून त्याला केलं.
जो दुसऱ्याच्या हितावरी तो विपट काहीच न करी, म्हणजे त्याच्या हिताच्या विरुद्ध काही करणार नाही. मानत मानत विवरी अंतरतयाचे. आणखीन एक गोष्ट सांगतो. असे जुन्या संतांच्या गोष्टी, या अखंडानंदांचं एक पुस्तक आहे, त्यात पुष्कळ अशा गोष्टी आहेत. हे दुसऱ्याच्या हितावर तो विरुद्ध काही करत नाही. त्यांच्या सुद्धा आश्रमामध्ये एक जण आला आणि त्याने सांगितलं अखंडानंदांना, त्यावेळी त्यांना थोडा प्रकृतीचा त्रास होत होता. तर त्यांनी काय सांगितलं, त्यांचा जो आश्रम आहे की नाही इथे वृंदावनमध्ये, म्हणले स्वामीजी तुमच्या इथे म्हणे या आवारामध्ये म्हणजे तुम्हाला म्हणे एक ही शनीची साडेसाती आहे या. तर ते स्वामीजी म्हणले, अरे शनी तर ठीक आहे म्हणले, तो सांगितलं असते, पण शनी त्याच्या मार्गाने जाईल आणि मी माझ्या मार्गाने जातो. तर ठीक आहे म्हणले. नाही नाही म्हणला की तुम्ही ते शनीचीच तुम्हाला साडेसाती आहे, तुम्ही इथे तुमच्या आवारामध्ये एक शनीचं देऊळ मला बांधायला परवानगी द्या आणि मी तिथे पुजारी बनून राहतो. हा. तर ते अखंडाने म्हणले, वा म्हणे, फार चांगली कल्पना आहे, पण म्हणले मंदिरामध्ये शनीचं मंदिर स्थापन करून त्यात पुजारी बनायला आधी मनशुद्धी व्हावी लागते. तू म्हणे आधी 3 कोटी राम नामाचा संकल्प सोड आणि मग तो पूर्ण झाल्यावर मंदिर बांध, मी तुला देतो या आवारात परवानगी. ते म्हणले अखंडानंदजी म्हणले, त्याचा 3 कोटी जप काही झाला नाही, ते मंदिर काही बांधलं नाही. अहो ते इतकं उचापती मन, ते कुठे 3 कोटी जप होणार का त्याच्यात ना. पण बघा त्यांनी गोड बोलून त्याचं हित तर साधलं, त्याला कटुपणा तर नाही दिला. हा. मानत मानत विवरी अंतर तयाचे, आधी अंतर हाती घ्यावे, मग हळूहळू उकलावे, नाना उपाये न्यावे परलोकाशी. पुन्हा परलोकाशी म्हणजे मृत्यूच्या अर्थाने नाही, परलोक म्हणजे वरच्या लेवलवर, त्याला अधिक उच्च तऱ्हेचा त्याला आनंद द्या. हम्म. कारण का म्हणले, हे कांडास हे कांड मिळाला, तेथे गलबलाची झाला, कळहो उठता चातुर्याला, ठाव कैचा. बघा, हे किती आपल्याला उपयोगी अशा हे ओव्या आहेत. हं. आधीची ओवी झाली ती, 14 पिढ्यांचे पवाडे सांगती ते शहाणे की वेडे. मग ठीक आहे, कोणी सांगत असेल तर सांगू द्या. ऐकत्याने घडे की न घडे, ऐसे पहावे. तशीच ही ओवी आहे. हे कांडास हे कांड मिळाला, ये तेथे गलबलाची झाला, कळहो उठता चातुर्याला, ठाव कैचा. उगीच करीती बडबड, परी करून दाखविणे हे अवघड, परस्थळ साधने जड कठीण आहे. परस्थळ म्हणजे आपल्या आवाक्याच्या पुढे जे जे आपलं ध्येय आहे, त्याला समर्थ म्हणतात. परस्थळ साधने जड कठीण आहे. बघा, हे आणखीन एक ऑफ कोटेड ओवी आहे. धके चपेटे सोसावे, साधकाला उपदेश आहे. नीच शब्द सहात जावे, प्रस्तावो न परावे, आपले होती. आहा. धके चपेटे सोसावे, नीच शब्द सहात जावे, प्रस्ताव ऊन परावे, आपले होते. तुम्हाला एक गमतीचं उदाहरण सांगतो. जसे आपले ब्रह्मचारी आणि आश्रम आहेत की नाही, ते दुसऱ्या एका संस्थेचे पण आहेत, आता मी नाव नाही सांगत. तर ते ब्रह्मचारी, आता ते स्वामी आहेत, पण त्यांची ओळख आहे. खूप वर्षापूर्वी त्यांच्याकडे गेलो होतो त्यांच्या आईंना भेटायला. तर त्या आईंना 2 मुलं. त्या आई म्हणली, मी चिन्मय मिशनमध्ये जाते, पण मुलाला दुसरं पसंत पडलं आहे. अर्ष विद्याकुल, मला लपवायचं काही नाही आहे, तिकडे जात होतो. तेही माहिती तिथे ब्रह्मचर्याचा स्वामी आहेत ते. तर त्यांना मी विचारलं, ते काय म्हणले, अहो म्हणे कठीण असतं हे, ही जी ओवी आहे ना, तीच त्यांनी सांगितली. धके चपेटे सोसावे, नीच शब्द सहात जावे, परस्ताव म्हणजे लोकांना शेवटी कळतं प्रस्ताव म्हणजे प प्रायश्चित्त वाटतं, अरे हे कसं काय केलं मी, बरोबर नाही केलं, मग पश्चात्ताप होतो. ते आपले होती. तर त्याचं उदाहरण त्यांनी काय दिलं, ते म्हणले, ते आश्रमात होते तर गेले तिथे. तर त्याने मला काही शिजवता काही जास्ती येत नव्हतं. तर म्हणले
सुरुवातीचे काही दिवस म्हणे आता त्यांनी भिक्षा कोणी आणेल कोणी देईल तर देईल, नाही तर काय. ते म्हणे आपलं म्हणे दररोज रात्री ते सिरियल खायचो, सिरियल. तर ते एकदा त्या आश्रमाच्या प्रेसिडेंटनी त्यांना फोन करून विचारलं, ब्रह्मचारीजी काय झालं का जेवण? हा म्हणे खाल्लं. म्हणे काय खाल्लं? तर म्हणले त्यांनी सांगितलं सिरियल खाल्लं. तर ते म्हणले, स्वामी सांगत होते, म्हणे ते प्रेसिडेंट म्हणले आता ही म्हणे डिनरला सिरियल खायची तुमची शेवटची वेळ. ही शेवटचं, हे मी लास्ट टाइम आय एम लिसनिंग दिस. म्हणे ते स्वामी सांगतात, मी म्हणे भाबडा मला असं वाटलं तर दररोज जेवण घेऊन येते. पण त्यानंतर त्यांनी विचारायचंच सोडलं. कारण का, म्हणे त्यांना ते ऐकायला नको होतं, त्यांनी विचारायचं सोडलं. म्हणे त्यांना मग काही वर्षांनी त्या आश्रमाचे प्रमुख तिथे आले, जगभराचे ते काय. मग त्यांनी त्यांच्या देखत प्रेसिडेंटना विचारलं, का हो यांना तुम्ही देता का नाही अन्न वगैरे, तुम्हाला मी दिलाय माझा ब्रह्मचारी. आणि तेव्हा त्यांना वाईट वाटलं. ते म्हणले सॉरी स्वामीजी, आम्ही आणू. पण यांनी तक्रार नाही केली. यांनी तक्रार नाही केली. धकेच पेटे सोसावे, नीच शब्द सहात जावे, प्रस्तावोन परावे, आपुले होती, प्रसंग जाणून बोलावे, जाणपण काहीच न घ्यावे, लीनता धरून जावे, जेथे तेथे. बघा या सोप्या ओव्या आहेत, पण समर्थाने जणू काही आपलंच आत्मचरित्र सांगावं, आपला अनुभव सांगावा, तसं दिलंय. कुग्रामे अथवा नगरे, पहावी घरांची घरे, भिक्षे मिसे लहान थोरे, परीक्षून सोडावी. बघा त्या स्वामीजींनी कसं सांगितलं. बघा हा, कळतं म्हणे, परीक्षा होते, कळतं आपल्याला. बहुती काहीतरी सापडे, विचक्षण लोकी मित्री घडे, उगीच बैसता काहीच न घडे, फिरणे विवरणे. म्हणजे मग म्हणे लोक असेच आहेत, लोक तसेच आहेत, नाही नाही नाही. तुम्ही हिंडा गावामध्ये, भिक्षा मागा, त्या निमित्ताने तुम्हाला कळतं, परीक्षा होते, कोण कसं आहे, कोण कसं आहे. हम्म. सावधपणे सर्व जाणावे, वर्तमान आधीच घ्यावे, जाऊये तिकडे जावे, विवेके सहित. तुम्ही कुठेही जा पण विवेका सकट जा. नाना जिनस पाठांतरे, निवती सकळांची अंतरे, लिहून देता परोपकारे, सीमा सांडावी. बघा पूर्वीच्या काळी पुस्तकं सहज उपलब्ध नव्हती, तर लोक एक प्रकार पुस्तकं ते लिहून द्यायचे. त्यांना पुस्तके, त्यांना म्हणे पुस्तके, पुस्तक लिहून द्यायचे. लिहून देता परोपकारे, सीमा गाठावी. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी जेव्हा अगदी लहान होतो ना, 5वी 6वीत असेल, छोट्या गावात राहत होतो, तर माझ्या वडिलांना रामकृष्ण मिशनचा ते खूप आवड होती. तर त्यांनी पुस्तक घेतलं होतं हे. पण आमचे बाकीचे दुसरे त्यांचे एक मित्र होते, ते तर त्यांना पुस्तकं मिळत नसत, पैसे खूप, तर त्यांना ते वागायचे. मग त्यांनी मला काय सांगितलं, की म्हणे मला त्याच्यामध्ये एक दक्षिणेश्वरचं काली टेम्पल आहे ना, त्याच्यामध्ये अगदी खूप सविस्तर वर्णन आहे, की रामकृष्ण इथून आले, मग या पायऱ्या उतरल्या, मग हे ते ह्या देवळात गेले, मग बाजूला गोपूर आहे तिथे गेले. तर त्या मंदिराचा नकाशा त्या पुस्तकात होता. ते काका मला काय म्हणले, अरे तुझं ड्रॉइंग चांगलं आहे ना, तू मला नकाशा मला काढून दे ना. हा, त्याने मी नकाशा काढून दिला. मला वाटलं नकाशा घेऊन काय करणार ते. तर बघा ते आठवणी, त्यांनी ते मानसपूजेत त्यांनी नकाशा, त्याने तो वापरला, की लिहून त्यांना, लिहून देता परोपकारे सीमा सांडावी. मी काही परोपकार वगैरे मला काही समजत नव्हतं, मी नुसतं त्यांना लिहून दिलं. पण ह्या ओवी वाचल्यावर समजतंय की त्या अशा त्यांनी लोक अशा छोट्या ह्याच्यावरनं लोक विवेकसहित अनेक करतात. जैसे जयास पाहिजे, तैसे तयास दीजे, तरी मग श्रेष्ठची होईजे सकळा मान्य. भूमंडळी सकळास मान्य, तो म्हणून ये सामान्य,
कित्येक लोक अनन्य तया पुरुषासी. बघा तुम्ही आता चिन्मय मिशनमध्येच नाही, सगळ्या सगळ्या आश्रमांमध्ये त्या स्वामींपाशी तुम्ही जे सत्संगातले लोक बघितलेत ना, त्यांचं एकमेकात पटत असेल नसेल, पण त्या सगळ्यांचं स्वामींवर अगदी अनन्य प्रेम असतं. का बरं? भूमंडळी सकळास मान्य, तो म्हणून ये सामान्य. कित्येक लोक अनन्य त्या पुरुषाची, त्या पुरुषा, कारण तिथल्या संत महात्म्यांनी, आपल्यामध्ये कमी जास्त गोष्टी असतातच हो, पण आपल्या गुणदोषांसकट तिथल्या स्वामींनी आपल्याला स्वीकारलंय ना, म्हणून आपण तिथे जातो. बाकीचे लोक मान्य, आपल्याला मान्य होईलच असं नाही, पण ते संतांना मान्य असतं. म्हणून कित्येक लोक अनन्य तया पुरुषासी, ऐसी चातुर्याची लक्षणे, चातुर्ये दिग्विजये करणे, मग तयास काये उणे, जेथ तेथ. बघा असा आहे सुंदर समास आहे हा. ही जणू काही गीतेमधली जी लक्षणं आहेत ना, ब्रह्मज्ञानी पुरुषाची, स्थितप्रज्ञ, ते सगळी बघा. ही ऐशी चातुर्याची लक्षणे, चातुर्य दिग्विजय करणे, मग तया असं काय उणे, जेथे तेथे. तिथे हा समास संपतो. तर बघा हा सुंदर समास आहे. तुम्ही आता समास पुन्हा वाचलात ना, तुम्हाला आणखी आवडेल. की पहिल्या 5 ओव्यांमध्ये शाई आणि कागदाचं किचकट वाचलं असेल तर तो सोडून द्या. त्या पुढच्या बघा ओव्या, की ह्या जणू असं, तर एक कल्पना करा, मी आपला असा विचार केला की म्हटलं अरे, माझं पण आयुष्य या ओव्यांमध्ये आहे, तसं झालं तर किती छान होईल. मलाच एक आपला म्हटलं आहे आपल्याला, मला एक एक कुठली ओवी आपल्याला हवं असेल तर दॅट विल बी आवर मंत्र, की मला असं बनायचंय. कोणाला कुठली ओवी भावेल, कोणाला कुठली ओवी भावेल. बघा तुमचं तुम्हाला ट्राय करा. आता याच्यानंतरचा समास, आता आणखीन पुढं मेन थीम, की परमात्म्याला कसं जाणायचं, स्वस्वरूपाला कसं जाणायचं, माझी साधनेमध्ये प्रगती होते की नाही, हे उलगडून सांगणारे आता हे समास पुढचे आहेत, ते आपण बघूच. मग इथं हा समास आता आपला पूर्ण झाला. आता मी इथे थांबतो. आपण याच्यावरती आपण चर्चा करू, हवा असेल तर काही प्रश्न असतील तर. पण मी आधी प्रार्थना म्हणतो. ओके. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.